राती एक टेलिकन्सल्ट आशिल्लें. बेबी आशिल्लें एक अशें 20-25 दिसाचें फोंड्याचें. ओके. आनी कंप्लेन कितें आशिल्ली खबर आसा की भुरग्याचें वजन वाडूना. जाल्लें तेन्ना 2.8 किलो आशिल्लें आनी आतां 25-26 दिसाचें बेबी 2.7 किलो आसा. ओके. सो ह्या मम्मीन टेलिकन्सल्ट बूक केलें कारण तिका म्हणजे टेलिकन्सल्ट दिसलें आनी फोंडा इज टू फार अवे. सो म्हणून तेणें टेलिकन्सल्ट बूक केलें. पण हांवें ताका आतां सांगलां की येवन मेळपाक फिजिकली. कारण सी टू ऑल दोज पेशंट ते सगळे पेरंट्स जे म्हज्या कडेन ब्रेस्ट फिडिंगची प्रॉब्लेम नाजाल्यार बेबी वजन वाडना म्हणून जे एंड स्पेशली इन द फर्स्ट 1 मंथ 15 दीस बेबी 15 दिसाच्या 1 म्हयन्याच्या भितर आसता न्हू तेंची जर ही कंप्लेन आसा की बेबीचें वजन वाडना आनी बेबीचे फिडिंगान कितें तुमकां इश्यू आसा जाल्यार प्लीज डोंट बूक अ टेलिकन्सल्ट. टेलिकन्सल्टाचेर म्हाका काय सांगपाकूय जावचें ना म्हाका कितें दाखोवपाकूय जावचें ना. कारण हितून सगळ्यान व्हडलो प्रॉब्लेम आसता तो ब्रेस्ट फिडिंग टेक्नीक आनी ती ब्रेस्ट फिडिंग टेक्नीक बऱ्याचशा मम्माची सारकी नासता. तांकां करेक्ट करपाक म्हाका तांकां हांगा बसून आय हॅव टू सी की कितें रॉंग चल्लां त्या ब्रेस्ट फिडिंग टेक्निकान आनी अकॉर्डिंगली ती करेक्ट करपाक लागता. ओके. सो तेज्या खातीर म्हाका तुमकां फिजिकली हांगा क्लिनिकान मेळपाक जाय. तुमी काणकोणची आसा, वास्कोची आसा, वाळपयची आसा, बिचोलीची आसा, फोंड्याची आसा, डजंट मॅटर. आय थिंक भुरग्याक जे जाय न्हू ते ब्रेस्ट फिडिंग टेक्नीक जाय. म्हाका एखादो फॉर्म्युला डबो बरोवपाक 1 सेकंद लागचो ना पूण म्हाका अर्द वराहून चड लागता एखाद्या मम्माक सारकी ब्रेस्ट फिडिंग टेक्नीक शिकोवपाक. ओके. नाल्यार खंयच्याय लॅक्टेशन कन्सल्टंटाक लागतलीच ती. आनी ह्यो गोश्टी आसना की कितें टॅबलेट दिली सारकें जालें, कितें ड्रॉप दिली सारकें जालें, बुकेचे ड्रॉप दी. दीज आर इल्युजन्स. हेणे कांय जावचें ना. जर तुमकां बेबी हेल्दी जाय आनी तुमच्या मम्माच्या दुधाचेरूच जाय जाल्यार यू हॅव टू स्पेंड टायम इन ब्रेस्ट लर्निंग ब्रेस्ट फिडिंग. आनी त्या सगळ्या मम्माक ज्यो आतां प्रेग्नंट आसात आनी 7-8-9 म्हयन्याचे प्रेग्नंट आसात न्हू म्हज्या वेबसायटीर वचा आनी पॅरंटहूड अनपॅक्ड म्हणून एक मॉड्यूल आसा. प्लीज तो डावनलोड करात आनी शिकात. खंयचीय गोश्ट न्हू एकदम अशी अवगत जायना. कारण हांव बरेचशे अशे पॅरंट्स पळयतात जे म्हज्या कडेन येतात कारण भुरगे जाले आतां भुरगे 1 म्हयन्याचे जाले फिडिंग सारकी जायना मागीर फिडिंग सारकी जायना म्हणून आमी दुधाचो डबो सुरू केलो नाल्यार आमकां सुरू करपाक लायलो भुरग्याचें वजन वाडना. ओके. जो पर्यंत तुम्ही प्रयत्न करनात तो पर्यंत देर इज नो पॉइंट इन क्राईंग ओवर दॅट गोष्ट. ओके. ती गोष्टीक रडून काय फायदो ना. तुम्ही ट्राय करपाक जाय आनी ट्राय करपा खातीर जे कितें इन्फॉर्मेशन दिवपाक जाय न्हू ही जी रेग्युलर ते हांवें ऑलरेडी म्हजी वेबसायटीचेर म्हज्या व्हिडिओजान सगळी कडेन दिल्ली आसा. ओवर एंड अबाउट दॅट तुमकां जर म्हजी गरज लागता नाजाल्यार खंयच्या दोतोराची गरज लागता देन प्लीज कम अँड विजीट द डॉक्टर. नाजाल्यार टेक द प्रॉपर कोर्स. मागीर भुरगो 2-4-5 वर्साचो जातकीर रडून काय फायदो ना की तो काय खायना तो सगळी प्युरीच मागता तो जेवच ना ते कितें दिल्यार खायच ना तो मोबायलूच पळोवपाक पळयता. कोणें केलें हें सगळें? हॅबिट्स तुमी स्टार्ट केलो रायट. हॅबिट सारको स्टार्ट केलो जाल्यार भुरगो सारको जातलो. हॅबीट पयलींच वांकडी घातली जाल्यार भुरगोय वांकडोच जातलो. रायट. सो पॅरंटहूड इज नॉट अ जोक. ओके. इट इज अनदर डिग्री. ती शिकपाक जाय. तेज्या खातीर तुमी हायफाय शिकिल्ली आसपाची गरज ना. एनी पॅरंट कॅन मेक अ चायल्ड गुड हेल्दी प्रोवायडेड तुमच्या तकलेन ती सगळी इन्फॉर्मेशन आसतली. सो जी सगळी प्रेग्नंट आसा ती पॅरंटहूड अनपॅक्ड डावनलोड करात आनी पळयात तेजो लिंक हांव स्टोरीचेर दवरतलें. आनी जी कोण डिलिव्हर जाल्ली आसता ती प्लीज फर्स्ट थिंग इज प्रॉपर ब्रेस्ट फिडिंग. जर तुमकां दिसता की तुमकां भायलें दूध दिवपाची गरज आसा म्हणल्यार तुमकां दूध दिवपाची शिकपाची गरज आसा. बाय बाय. Thanks for watching Dr. Poonam's vlog by Dr. Poonam Sambhaji, Child Specialist, Goa.